ओम नमो भगवते वासुदेवाय। शुक महाराज राजा परीक्षिताला भगवान सूर्यनारायणांच्या गतीबद्दल आणि रथाबद्दल माहिती देतात। ते म्हणाले भगवान सूर्यनारायण जेव्हा उदय पावतात त्यावेळेला नेमक्या त्याच वेळेला दुसरीकडे ते अस्ताचलाला जात असतात। म्हणजे एका नगरीमध्ये त्यांचा उदय तर बरोबर त्याच्या उलट दिशेला दुसऱ्या नगरीमध्ये त्यांचा अस्त होत असतो। आणि जिथे ते आपल्या तेजानं उष्णतेनं लोकांना अगदी घामाघूम करत असतात, तापवत असतात, बरोबर त्याच्या उलट परिस्थिती त्याच्या विरुद्ध दिशेला असते। आणि तिथे रात्र होत असल्यामुळं लोक सगळे निद्रावश झालेले असतात। ज्यांना माध्यान्हाच्या वेळेला भगवान सूर्यनारायण स्पष्टपणे तळपताना दिसतात, तेच जेव्हा भगवान सूर्यनारायण अस्ताचलाला जातात तेव्हा त्यांचं काही दर्शन होऊ शकत नाही। शुक महाराज म्हणाले की सूर्यदेव जेव्हा इंद्रपुरीमध्ये राहून पुढे यमपुरीकडे जायला निघतात त्यावेळेला 15 घटकांमध्ये म्हणजे 360 मिनिटामध्ये 2.25 करोड आणि 12.5 लाख योजनपेक्षा अधिक, साधारण 25,000 योजन ते चालत असतात। पुन्हा याच क्रमानं वरुण आणि चंद्रमा यांच्या सुद्धा नगरी पार करत असताना क्रमाने ते इंद्रपुरीमध्ये येतात। आणि अशा प्रकारे चंद्रमा इत्यादी अन्य ग्रह सुद्धा या ज्योतिष चक्रामध्ये अन्य नक्षत्रांच्या बरोबर उदय आणि अस्त साधत असतात। या प्रकारे भगवान सूर्यनारायणाचा वेदमय रथ एका मुहूर्तामध्ये म्हणजे साधारण पाऊण तासात 34,08,000 योजन एवढं अंतर चालत जातो। आणि अशा प्रकारे त्या चारही नगरींमध्ये भगवान सूर्यनारायण भ्रमण करत असतात। ह्या रथाचं संवत्सर नावाचं एक चक्र आहे आणि त्याला सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, त्याला संवत्सर म्हणतात। आणि त्याच्यामध्ये महिना या स्वरूपात 12 आल्या आहेत, ऋतू या स्वरूपात 6 धावा आहेत आणि 3 चातुर्मास अशा 3 नाभी आहेत। या रथाच्या जोखडाचं एक टोक मेरू पर्वताच्या शिखरावर पोचतं आणि दुसरा टोक मानसोत्तर पर्वताच्या शिखरावर जातं। ह्या रथामध्ये हे जे चाक लागलेलं आहे हे रहाटासारखं, पूर्वीच्या काळी जे बैलहाट एका आरीभोवती फिरत असत तसे त्या बैलहाटासारखं किंवा कोल्हूच्या चाकासारखे एका आसाभोवती फिरत असतात। आणि मानसोत्तर पर्वताच्या वरच्या बाजूने ते फिरत राहतात। आणि ह्या चाकाच्या धुरीमध्ये ज्याचा मूळ भाग जोडलेला आहे अशी एक दुसरी धुरी आहे आणि ती लांबीमध्ये यापेक्षा 1/4 आहे। त्याचा वरचा जो भाग आहे तो तैल यंत्राच्या धुरीसारखा ध्रुवलोकापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। भगवान सूर्यनारायणांच्या या रथामध्ये बसण्याचं जे स्थान आहे, जे आसन आहे, ते 36 लाख योजन लांब आणि 9 लाख योजन रुंद अशा आकारात आहे। आणि ह्याचं जोखड सुद्धा 36 लाख योजन
लांब आहे. या रथामध्ये अरुण नावाचा सारथी, गायत्री इत्यादी छंदांची नावं असलेले 7 घोडे जुंपून हा रथ हाकत असतो. आणि तेच ह्या रथावर आरूढ असलेल्या भगवान सूर्यनारायणांना सगळीकडे हिंडवत असतात. भगवान सूर्यदेवांच्या पुढे त्यांच्याकडेच तोंड करून बसलेले अरुण त्यांच्या सारथ्याचं काम करतात. आणि भगवान सूर्यनारायणच्या पुढे अंगुष्ठ मात्र आकार असलेले वालखिल्ल्याची 60,000 ऋषी त्यांचं स्वस्ती वाचन करण्यासाठी नेमलेले असतात. आणि ते सदैव भगवान सूर्यनारायणांची स्तुती करत असतात. या व्यतिरिक्त ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस आणि देवता सुद्धा, ज्यांची एकूण संख्या 14 आहे, पण ते सगळे एकत्र राहिल्यामुळं 7 गण समजले जातात. प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ते पुढे येतात आणि आपल्या विविध कर्मांमुळे प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळी नावं धारण करतात. आणि असं आपलं आत्मस्वरूप भगवान सूर्यनारायण दाखवत असतात. अशा प्रकारे भगवान सूर्यनारायण भूमंडळाच्या 9,51,00,000 योजन लांब अशा घेऱ्यामधनं प्रत्येक क्षणामध्ये 2002 योजना अंतर पार करीत असतात. शुक महाराज म्हणाले की राजा, तुझे मला विचारतोय की जरी सूर्यनारायण राशी आणि राशींकडे जाता जाता मेरू आणि ध्रुवाला उजव्या बाजूला ठेवून हिंडत असल्यासारखा भास होतो, पण वस्तुतः त्यांची गती दक्षिणावर्त नसते. आता हा विषय कसा समजायचा हे ते तुम्हाला विचारलं, त्याचं उत्तर मी देतो. म्हणाले की ज्याप्रमाणे कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबरच फिरणारी एखादी मुंगी किंवा सूक्ष्म प्राणी, जरी त्या दोघांची गती भिन्न असली, चाकाची गती भिन्न आहे आणि त्या चाकावर बसलेल्या मुंगीची गती सुद्धा जरी भिन्न असली, तरी ती मुंगी त्या चाकाबरोबरच जात असल्याचा भास होतो. कारण भिन्न भिन्न वेळेमध्ये त्या चाकाच्या वेगवेगळ्या अवस्था दिसत असतात. आणि त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशींमध्ये दाखवल्या गेल्यामुळं कालचक्रामध्ये अडकलेला ध्रुव आणि मेरूचा उजवा भाग ह्या दिशेने फिरणारा सूर्य किंवा अन्य ग्रह यांची गती वास्तविक त्यांच्यापासून भिन्न जरी असली तरी ती सारखी वाटते. कारण कालभेदामुळं भिन्न भिन्न राशी आणि भिन्न भिन्न नक्षत्र दिसायला लागतात. ज्यांना वेदांबद्दल आणि गतीबद्दल उत्सुकता आहे, अशा विद्वानांना साक्षात आदिपुरुष भगवान नारायण हेच लोकांचं कल्याण आणि कर्माच्या शुद्धीसाठी आपल्या वेदमय अशा मूर्तीला, म्हणजे काळाला 12 महिन्यांमध्ये विभक्त करतात. वसंतादी 6 ऋतूमध्ये
योग्य प्रकारे गुणांचं विधान करत असतात. आणखीन काही विषय शुक महामुनींनी राजाला सांगितला. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.